ये अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। मैं बोला है ना, पिक्चर अभी बाकी है। नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आजच्या या ठिकाणी आमचा पंढरपूरला जाण्याचा योग आलेला आहे. त्याचबरोबर आज आमच्यासोबत अनुज असतील, वैभव असतील, त्याचबरोबर यश येवले आणि योगेश वाघमारे, सर्वजण एक 5 जणांचा ग्रुप आम्ही या ठिकाणी आता पंढरपूरकडे प्रस्थान करत आहोत. निश्चितच तिकडलं सगळं सौंदर्य काय असेल ते तुम्हाला दाखवण्यात आम्ही या व्लॉगमध्ये प्रयत्न करू. धन्यवाद. सफरनामा शुरू तुमसे खत्म तुम पे सफर. नमस्कार. आषाढी एकादशी निमित्त विठमाऊलींचा असंख्य भक्त परिवार हा पंढरपूरच्या दिशेला जात असतो. तरी त्या शुभ मुहूर्तावर पायी तरी नाही पण मित्र मंडळीसोबत पंढरपूरला निघालेलो आहे. तरी पूर्ण प्रवासाची वाटचाली कशी असणार आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत मी दाखवण्याचा प्रयत्न करीन. जवाबों का सफरनामा मेरी ओर से उठा, तेरी ओर को कदम पहला मिलेंगे हम. पंढरपुराची वाट चालत असताना व्यवस्थित असं जेवण झालेलं आहे सगळ्यांचं. जेवल्यानंतर तरी अजून 1-2 तासाचा रोड बाकी आहे आणि प्रवास चालूच आहे. रोडची सुविधा एकदम मस्त झालेली आहे. आता सगळीकडे रोड एकदम भारी झाल्यामुळे 2 तासाची रनिंग बहुतेक आम्ही 1.5 तासातच पूर्ण करू आणि आता थेट पंढरपुरात भेटू. कुठे गेली ती लाईट? पंढरपुरात आलेलो आहे. इथं पण रूम आहे वाटतं. In 50 meters at the roundabout, take the 4th exit. अबे पोलीस In 100 meters. ते करत ऐकलं त्यांनी. लोकल हो हे भाऊ लोकल आहे, लोकल भाऊ लोकल आहे. फायनली पंढरपुरात पोहोचलोय. रात्रीचे 1:30 वाजले आम्हाला इथं पोहोचायला. इथं आल्यानंतर पटकन एक रूम घेतलाय आणि आता झोपून दमल्यामुळे झोपणार आणि सकाळी लवकर उठून दर्शनाला जाणार आहे. अशा प्रकारे सकाळचे 8:30 वाजले आणि आत्ता चाललो आम्ही दर्शनाला. थोडंसं लेट झालो उठायला, परंतु दर्शन भेटेल आता वाटत नाही. परंतु देवाच्या मनात असं नक्कीच आम्हाला देवाचं दर्शन पण होईल. हो काय पुढं दाखवतो तुम्हाला पुढले. नाव पावरे बा विठ्ठला, नाव पावरे गाव रूप ते सावळे, विठ्ठला गाव रूप ते सावळे. जड झाले लोचन एकदा
दाद दर्शन एसी लावून एसीचं पाणी मला उपसावं लागते का किती वाजतो अरे झाले लोचन एक दाद दर्शन रमावरा पांडुरंगा रे विठ्ठला रमावरा पांडुरंगा रे ऋण तुझे विठ्ठला सांग कैसे फेडू काया ही मलिन माझी चरणाशी अंतरू काया ही मलिन माझी चरणाशी अंतरू चंदना परी झिजूनी गंध तुला लावू भाव भक्तीची ही अश्रू फुले तुला वाहू भाव भक्तीची ही अश्रू फुले श्री संत नामदेव पायरी येथे आलेलो आहे भाविकांची अतिशय गर्दी असल्यामुळे दर्शन हे मुख दर्शनच घ्यावं लागणार आहे कारण कमीत कमी 6 ते 7 तास रांगेत उभं राहावं लागणार आहे मेन दर्शनासाठी त्यामुळे आम्ही मुख दर्शन घेण्याचा निर्णय घेतला आहे नुकतंच या ठिकाणी आता आमचं मुखदर्शन झालेलं आहे मुखदर्शनाला देखील गर्दी होती नवीन मंदिराचं बांधकाम या ठिकाणी आता आम्हाला बघायला मिळालं अतिशय उत्कृष्ट प्रकारे आणि एकदम चांगल्या प्रकारे बांधकाम झालेलं आहे आणि लाईन तशी अर्ध्या तासाची लाईन होती परंतु एक 15 ते 20 मिनिटात आमचं दर्शन देखील या ठिकाणी झालेलं आहे आणि इतक्या वर्षाचा जुना इतिहास असं म्हणतात की ज्यावेळेस नव्हते शहराचे त्यावेळेस होते पंढरपूर याची एक म्हण आहे त्या म्हणीचा एक 100 अंदाजे 100 वर्षापूर्वी म्हणजे इसवी सन 100 पूर्वी जे पंढरपूर या ठिकाणी उदयास आलं होतं आणि ते मुसलमान अतिक्रमणामुळे कित्येकदा ते बांधकाम पाडले देखील गेलं होतं परंतु अनेक या ठिकाणी राजे महाराजे झाले त्यांनी देखील या ठिकाणी जीर्णोद्धार करीत गेले आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला मंदिराच्या तळघरात भेटलेल्या मूर्त्या या देखील आपल्याला हे देखील सिद्ध होतं की आपल्यावर झालेली अतिक्रमण आणि आपल्या देवांवर झालेली जी अतिक्रमण आहेत ती किती धोकादायक होती किती ती आपल्या संपूर्ण देवदेवता नष्ट करण्यासाठी ते कारणीभूत होते धन्यवाद पुढलं तुम्हाला निश्चितच काही अजून या ठिकाणी जाईल तिथले चांगल्या गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या मार्फत करू धन्यवाद रमावरा पांडुरंगा रे विठ्ठला रमावरा पांडुरंगा रे बा विठ्ठला धाव पावरे बा विठ्ठला बा विठ्ठला हे बघा इथं आहे आमची गाडी आमच्या गाडीचा टायर आणि हा पंक्चर झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आमची हालत पंढरपूरचं दर्शन झालेलं आहे आणि भरपूर पुरेसा वेळ असल्यामुळं आम्ही तुळजापूरला जाण्याचा निर्णय घेतलाय आणि तुळजापूरकडे आम्ही निघालेलो आहे
तरी एक आता अर्ध्या तासात आम्ही तुळजापूरला पोहोचू. आणि तिथं गेल्यानंतर दर्शन कधी होईल काय नाही ते पुढच्या बाबी आपण कळवत राहू. हे डोई धरीला धरीला आळी लाविला लाविला बहला लिंबाचा बांधिला आग तुझी भरून गवटी. महाराष्ट्रातील 3.5 पीठांपैकी एक म्हणजे तुळजापूरची अंबाबाई. इथे नवरात्रीत अतिशय मोठा उत्सव केला जातो आणि अंबाबाई या देवीची एवढी श्रद्धा आहे की इथं भाविक एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आणि इथे नवरात्रीमध्ये खूप मोठा असा अतिशय मोठा महोत्सव साजरा होतो. तर आपण आता या देवीचे दर्शन करणार आहोत. गर्दी नाही असं भाविकांकडून कळलेलं आहे. तर अपेक्षा करतो की दर्शन लवकर होईल आणि इथून पुढं परत आम्ही अक्कलकोटची वाट चालणार आहोत. सेवेसाठी आलो दुरुनी तूच जीवाचा जीव स्वामिनी होऊ दे मंगल आई ग. हाती परडी कुंकू भाई अंतरितवाली ज्योती ग. भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग. देई जोगवा आई कृपेचा पदर पसरिला पुढती ग. संसाराची नाव तरू दे हात असू दे पाठी ग. तू रेणुका तू यल्लम्मा काही दिसला काज महिमा नांदव सुख संसारी ग. हाती परडी कुंकू भाई अंतरितवाली ज्योती ग. भंडाऱ्याची हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रेरणास्थान ते तुळजाभवानी माता. असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजाभवानी मातेने एक भवानी नावाची तलवार या ठिकाणी दिली होती आणि त्याचप्रमाणे कुलस्वामिनी या छत्रपती शिवाजी महाराजांची देखील कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा नंतर पूजा झाली होती, नंतर आरती झाली होती. या ठिकाणी आमचं दर्शन झालेलं आहे चांगल्या प्रकारे. थोड्या वेळात आम्ही आता दुसऱ्या श्री क्षेत्राकडे प्रस्थान करणार आहोत. तर अक्कलकोटकडे जाण्याचा आत्ताचा मार्ग चालू आहे. स्वामी होऊ दे मंगल आई ग. हाती परडी कुंकू भाई अंतरितवाली ज्योती ग. भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी. जरा जरा टिपूर चांदणी जरा जरा हसून बोलणे जरा जरा जादू तुझी जरा मनाचे पारावरी पाहणे. जरा जरा टिपूर चांदणी जरा जरा हसून बोलणे जरा जरा जादू तुझी जरा मनाचे पारावरी पाहणे. तुझ्या नशेच्या ओल्या खुणा रोजच घड. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. आनंदाचे धाम त्यांचे गावोबाचे नाम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. आनंदाचे धाम त्यांचे गावोबाचे नाम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम
मला काय रत्नांची खाण रे एकाएकी जाण रे चिदरत्नांची खाण रे एकाएकी जाण रे प्राणांचाही प्राण माझ्या स्वामी तुझी आण रे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ दत्ताचा तिसरा अवतार म्हणून देखील या ठिकाणी ओळखले जातात आणि त्यांचा प्रकट म्हणजे ते वारवातून प्रकट झाले त्यामुळे आपल्याला ते मूर्ती देखील आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. तसेच या ठिकाणी आता आम्ही घराकडे प्रस्थान करणार आहोत. वाजलेत आता 6 वाजलेत. 11 ते 12च्या दरम्यान आम्ही निश्चितच घरापर्यंत पोहोचू. बघूया पुढला अपडेट तुम्हाला देऊ. बरं जर या लाईटी पण आले ते वाजते बघ तिकडच हात घालू मध्ये आपण गाडी काय केलं कमवले त्यांनी तिकडे तेवढा नवीन घेतला होता मला ट्रॅक्टर आवडतो बाकी त्याला कधीच काय मला टेन्शन नाही मला मोठे अशा प्रकारे देवदर्शन झाल्यानंतर परतीच्या प्रवासाला सर्वजण अतिशय दमल्यानंतर साधारण 9:30 वाजता आम्ही बिगवन या ठिकाणी पोहोचलोय. इथून पुढचा प्रवास आता कसा होईल एवढी दमलेत भूक लागलेली अतिशय तर कुठेतरी हॉटेल म्हणून जेवण करून थेट आपण आता घरी गेल्यावरतीच भेटू. थेट कारला देईन आपली गाडी नाही निघायची निघणार आरामात. सिलेंडर लय गाणं तू घासतो तो योग्य कुठला ना 30-40 करतोय. बाबो शेवटी फॉर्च्युनर शेट काढली बा तुम्ही. ए चला उचला सगळ्यांनी मिळून 4 चाक झाला सगळ्यांनी. हे जरा घ्या आपली गाडी मी ना येतो तेव्हा पाच दिवस आणले ते थांबवलं गाडी टाइम लागत नाही. बाकी काय नाही. लफड़ा हो गया फ्रेंड्स देखो अभी हाँ ते मला म्हणा नंबर देतो म्हणला का त्यांच्यातला एक कोणतरी माणूस होता कोण होते
अशा पद्धतीनं देवदर्शन हे पूर्ण होऊन रात्रीचे 4 वाजले आहेत आणि आम्ही सुखरूप घरी पोहोचलेलो आहे. जय